असा हॉटेल सारखा कटवडा जर तुम्ही घरीच बनवून खाल्ला ना तर बाहेर कटवडा खायसाठी कधीच जाणार नाही. ह्यो दिसायला जेवढा टेम्पटिंग वाटतोय तेवढंच खायला जबरदस्त लागतो. तर याला बनवायसाठी सगळ्यात पहिले गॅसवर ठेवायची कढाई, त्यात टाकायचं 1 चमच तेल, कापलेले कांदे आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं. आता त्यात टाकायचं किसलेलं खोबरं, 2 मिरच्या, लसूण, आलं, टमाटर आणि कोथिंबीर. ह्या सगळ्याला चांगलं परतून द्यायचं आणि थंड करून याचं वाटण बनवून घ्यायचं. आता वाटण बनलं की गॅसवर ठेवायची एक कढाई, त्यात टाकायचं तेल, मोहरी, जिरे, बारीक कापलेला कांदा, लसूण, हिंग आणि वाटण टाकून द्यायचं. आता वाटण थोडंसं परतलं की त्यात टाकायचं 1 चमच धना पावडर आणि 1 चमच मिरची पावडर. आता मसाल्यामध्ये मी इथं वापरत आहे शर्विल मसाल्यांचा काळा मसाला. हा मसाला असेल घरगुती पद्धतीने बनवला जातात आणि रोजच्या कुठल्याही व्हेज किंवा नॉनव्हेज दोन्ही भाजीत वापरता येतो. हा फक्त भाजीत 1 चमच टाकला तर दुसरा कोणताही मसाला वापरायची गरज नाही. आता मसाला चांगला तेल सुटूस्तोवर परतला की त्यात टाकायची उकडून घेतलेली मटकी, त्यात 1 ग्लास पाणी टाकून लो टू मीडियम फ्लेमवर चांगली शिजून घ्यायची. शेवटला थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता झाला की आपला कट तयार. बघा कशी भारी तरी आलेली आहे. आता वडा बनवायसाठी कढईत टाकायचं तेल, मोहरी, जिरे, मिरची, लसूणचा ठेसा, हळद आणि थोडासा कढीपत्ता. मग बटाटे बारीक करून हे मसाले टाकून द्यायचे. याच्यावर थोडं मीठ आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. आता मसाला परतल्यावर त्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि त्याला थंड करून त्याचे वडे बनवून घ्यायचे. आता झाला की आपला वडा पण तयार. आता काय, आता लगेच गरमागरम वाढून घ्यायचं. तुम्ही याला पावासोबत खा किंवा चपाती सोबत, एकच नंबर लागतो. याला जर तुम्ही एकदा बनवून खाल्लं ना तर मिसळ पाव, पावभाजी सगळंच विसरून जातात बघा. शर्विल मसाल्यांच्या काळ्या मसाल्यामध्ये 4 प्रकारच्या मिरच्या आणि 24 प्रकारचे गरम मसाले वापरले जाते. एकदा हा मसाला वापरला ना तो दुसरा कोणताही मसाला वापरणार नाही. जर तुम्हाला पण हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर कॉल करून ऑर्डर करा. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायचं मला अजिबात विसरू नका.